वीरा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गेल्या 5 ऑगस्टला तुझा पहिला बर्थडे होता आणि तुझे पप्पा इथे नव्हते, त्यामुळे आम्ही घरातच सेलिब्रेशन केलं. कामानिमित्त ते बाहेर होते आणि ते आल्यानंतर आपण सेलिब्रेशन करायचं असं ठरलं. त्यामुळे छोटासा केक, एक क्यूटसा परीसारखं फ्रॉक आणि तुझं औक्षण करून तुझा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि त्यातलेच हे काही क्षण आहेत. काही फोटो काढले, काही तिच्या व्हिडिओज घेतल्या कॅन्डिड आणि खूप असं छोटीशी पार्टी आम्ही सेलिब्रेट केली. सो वन्स अगेन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिचे पप्पा जेव्हा मुंबईला रिटर्न आले त्यानंतर आम्ही एका 5 स्टार हॉटेलला जेवायला गेलो. सो आजचा ब्लॉग हा पूर्ण तो असणार आहे की आम्ही वीराचा बर्थडे सेलिब्रेशन करायला चाललोय. तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आज आमचा फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि आज आम्ही आलो आमची वीरा तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलेलो आहोत आणि सगळी फॅमिली आलेली आहे. आम्ही मुंबई मधल्या हिल्टन हॉटेलला आलेलो आहोत. तिथे एक रेस्टॉरंट आहे टुगेदर अँड कंपनी करून. त्या रेस्टॉरंटला आज आम्ही मस्त धम्माल करणार आहोत, मस्त मस्त खाणार आहोत आणि काय खाणार आहोत ते बघूया. माझी फॅमिली पूर्ण पार्किंग मध्ये आहे. मी म्हणाली की थोडं शूट घेऊन घेऊया आणि देन मग ते आल्यानंतर आपण त्यांचं एंट्री वगैरे पण बघूया. तर तुमचा संपूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं तेही मला कमेंट मध्ये कळवा. चला, सो हे हॉटेलची एंट्री आहे आणि हे आहे ते रेस्टॉरंट, तुम्ही बघू शकता. ओके, तुम्ही अँबियन्स फील करू शकता किती क्लासी आहे, किती स्टँडर्ड आहे. ओके, सो सगळ्यांनी मस्त मस्त त्यांच्या चॉईस प्रमाणे करून घेतलेला आहे. आणि शेव, तू काय खातोय? एग काय खातोय सांग? नूडल्स. मस्त रे, एकदम रेडी झालं सूप. बाबाने सूप आणि आईनी दोघांनी सूप मागवलेला आहे. बाबांनी चिकन सूप ऑर्डर केलं आहे. कशी आहे टेस्ट बाबा? छान आहे. वाव बघू, तू काय घेऊन आली एवढं मस्त ग. वीरा पापड खाते. सो इथे सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहेत, बनाना चिप्स वगैरे पण आहेत. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आहेत. हे काय आहे? अच्छा, दहीवडा. ओके, दहीवडा आहे. ग्रीन चिल्ली, लिंबू, ओनियन, कट, मिंट चटणी वगैरे हे सगळं असं. अच्छा, ओके. स्वीट मँगो पिकल म्हणजे मुरांबा असेल. बाकी हे सगळे सीड्स आहेत. ओके, हे काय काय आहे? हे बंजारा चिकन टिक्का आहे. बंजारा चिकन टिक्का. ओके, आणि हे फिश आहे. सगळं यम्मी आणि प्रॉपर गरम आहे ना. पास्ता स्टेशन पण आहे. ओके, अजून आपल्याला काय पाहिजे? बिर्याणी पण आहे. वाव, चिकन बिर्याणी आहे. चिकन रोगानी, हैदराबादी फिश करी. ओके, आलू जीरा, पनीर पेशवारी. ओके, मशरूम मटर. सो तुम्ही अँबियन्स बघू शकता. ऍक्च्युली इथे पास्ता मध्ये आहे. पास्ता इंडियन आहे. ओके, हे काय आहे? मग काय घेतोय? हे काय सलाड आहे? ओके, इथे सगळे सलाड बघत आहे. सगळे सलाड मिळणार आहे इथे. पास्ता मध्ये पण सलाड आहे. ओके, तुम्ही नाव वगैरे बघू शकता. तर इथे सगळे पेस्ट्रीज आहेत, तुम्ही बघू शकता. तर रेऊ मस्तपैकी टॉवेल टक वगैरे करून बसलेला आहे. हाय रेऊ. हाय, कसं आहे फूड? चांगलं आहे. तू काय मागवलंय? काही चिकन?
स्वीट चिली बटाटो आणि चिकनचं मागवलंय. चिकन टिक्का. सो पास्ता पण रेडी आहे इथे, तुम्ही बघू शकता. सो अशा हॉटेलला आम्ही दादा आणि ताईंमुळेच येऊ शकतो, कारण की ते लोकच असं छान प्लॅन करतात. तर मी बिर्याणी घेतलेली आहे आणि ते फिशचा काहीतरी हा एक आयटम आहे. काय बाळा, हा पास्ता पण घेतला तू? कसा आहे पास्ता? टेस्ट नाही केला का? हाय. आता तो टेस्ट करणार आणि त्यानंतर आपल्याला रिव्ह्यू देणार की कसा आहे पास्ता करून. आणि रेहू असा एक आमच्या घरातला मुलगा आहे जो व्यवस्थित बसतो, प्रॉपर सगळं जेवण जेवतो आणि मग खेळायला जातो. पण आमची 2 मुलं आहेत ती पहिला खेळून घेतात आणि मग विचार करतात खायचं की नाही. तर रेहू कसं आहे? चांगलं आहे, आवडलं? हॅपी? तर आता मी खायला सुरू करते. मी बिर्याणी मागवलेली आहे, म्हणजे मी घेतली आहे. सो मी पहिला बिर्याणी टेस्ट करते, कारण की बिर्याणी मला खूप जास्ती आवडते. छान आहे बिर्याणी. म्हणजे मला जेवणात कोणी विचारलं की तुझं फेवरेट काय असेल तर मी बिर्याणी पहिला नाव सांगते. सेकंड फ्राईड राईस. आता मी तेच बोलणार होते, फ्राईड राईस. म्हणजे कुठे हॉटेलला वगैरे गेलं तर वीरा कशी खाते पास्ता? तू दाखव जरा आम्हाला. बापरे, कसा मोठा होतो ग तुझा. छान छान करून दाखव वीरा. हे काय आहे? बिर्याणी 1 नंबर आहे. हा बघा इथे. हा पास्ता मला एवढा नाही आवडला, पण ठीक आहे, वाईट नाहीये. पण आपल्याला आपली टेस्ट असते की मला अशा टाईपचं जेवण आवडतं. सो मला थोडं स्पायसी जेवण आवडतं. बनवून घेतलं. रेवून जे बनवून घेतलाय तो टेस्ट करूया. हा पास्ता व्हाईट सॉस पास्ता. छान आहे. ए मुक्ता, पास्ता खाना है. पास्ता है, तिखट नाहीये सोनू. केजून मसाला फिश. मला काही वाटत नाहीये, कारण की ते 5 स्टार हॉटेल मध्ये जे पदार्थ असतात त्याचे नावं काहीतरी वेगळीच असतात, जे आपण प्रनाऊन्स पण करू शकत नाही. सो प्लीज समजून घ्या मला. पण काय आहे ते खूप भारी आहे. सो दाखवलंय ना, स्लोमो वगैरे काढलंय ना. तर मम्मा डिश झालेली आहे सुरू. आम्हाला केक भरवायचा आहे मुक्ताला, आणि मुक्ताने चॉकलेट केक ऑर्डर केला आहे ना मुक्ता. चल दाखव आपल्या पब्लिकला. वाव. आणि सांग कसं आहे. तू सांग ना कसं आहे, टेस्ट कशी आहे. छान छान आहे. आणि त्यांना सांग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करो मेरे मुक्कू को. म्हणजे मुक्कूचं पण चॅनल येणार आहे लवकरच ना मुक्कू. चला चला करा. आम्ही खूप स्लो आहोत. आम्ही एक बाईट 36 वेळा चावतो आणि मग ते गिळतो ना मुक्ता. मुक्ता काहीतरी घेऊन आली इंटरेस्टिंग. काय आहे मुकू, इथे बसा. हे काय मुकू? मुकून काहीतरी मस्त इंटरेस्टिंग आणलंय. आपण टेस्ट करूया मुकू. वाव, हे पण टेस्टी आहे बघ मुकू. अहो तिला घरी गाडी करून घरी पाठवा. हा आकर मोठा मोठा आकर मोठा. आवडला? अक्रोड असतं ना, अक्रोड. आई हे खाऊन बघा. आलं ना.
अक्रोडचा आई काय काय घेते बघू. आईने सगळे ड्रायफ्रुट्स मस्तपैकी टोमॅटोचं वगैरे चीज वगैरे असं भरलेलं छान छान पनीर वगैरे घेतलेलं. मुरांबा पण घेतलेला आहे आईनी. मुक्तासाठी म्हणून मुक्ताला मनुके आवडतात. हा तो आईने काय घेतलंय बघूया. इंटरेस्टिंग. हे काय घेताय? अच्छा ओके. फिश इन ब्लॅक बीन सॉस. हे जे आईने आता घेतलं ते टोमॅटो इन स्टॉक टोमॅटो. हे बाहेर येलो पास्ता. ओके हे सगळं आहे. इथे नूडल्स पण आलेले आहेत. मला नूडल्सही खूप आवडतात. सो चायनीज बेसिकली मला चायनीज आणि बिर्याणी मध्ये मी खूप जास्ती इंटरेस्टेड आहे खाण्यामध्ये. सो आता मी आता नूडल्स आणि हे ओकरा इन संबल सॉस. अच्छा हे त्याचं नाव आहे ओकरा इन संबल सॉस. तुम्ही त्यांचं किचन बघू शकता किती क्लीन आहे आणि सगळं टेस्टी आहे. सगळं म्हणजे सगळं टेस्टी. मला तर खूप आवडली. स्पेशली बिर्याणी मला खूप आवडलेली आहे. हे काय आलू जिरा. ओके म्हणजे बटाट्याची भाजी आपल्या भाषेत. पनीर पेशवारी. ओके हे बघा. हे काय आहे हे आपण एक बघू. स्वीट चिली पोटॅटो. ओके स्वीट चिली पोटॅटो. सो बेसिकली हे सगळं व्हेजिटेरियन लोकांचं आहे. लखनवी पनीर टिक्का. इथे काय ओके सगळं गरम आहे. तुम्ही बघू शकता. ब्रेड पुडिंग आहे. हे अशा पद्धतीने त्यांनी छान स्वीट्स अरेंज करून ठेवलेले आहेत. इथे आईस्क्रीम पण आहे. तुम्ही बघू शकता. अजून आईस्क्रीम वर फक्त लक्ष गेलेलं नाहीये. हे काय रसमलाई पण आहे. ओके ओके तर आता आम्ही नूडल्स आणलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तिथे बाजूला एक ग्रेव्ही होती. तुम्ही जाऊन मागे जाऊन बघा की काय नाव आहे तिथं. आणि कुठली कुठली काय नाव आहे इथं. हे ओकरा इन सांबल. तुम्हाला बरी लक्षात राहिले सगळे नावं. आणि हा एक चिकनचा पिझ्झा आहे. ह्याचं नाव काय काय माहिती नाही पण चिकन पिझ्झा. ओके सोपं नाव आहे ह्याचंच फक्त. पनीर मशरूम. आम्हाला आल्याला हे वेलकम ड्रिंक दिलं. खूप भारी आहे. पण बाजूने सगळं मीठ लावलंय. मीरा काय खाते तू. मोठा बघ कसा हात धरून. ओके तर आता आम्ही सगळे विश करणार आहोत वीराला आणि सुरुवात बाबांपासून करतो. वीराला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वीरासाठी गोड 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 आमच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे वीरा. मे गॉड ब्लेस यू. अशी असत राहा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वीरा. थँक्यू आमच्या आयुष्यात आल्याबद्दल. मला खरंच एक मुलगी हवी होती एकदम असं. पहिली मुक्ता आणि आता तू. त्यामुळे आता मला असं माझं आयुष्य भरल्यासारखं वाटतं तुझ्या हसण्यामुळे. सो थँक्यू. अशीच हसत राहा. अशीच खुश राहा. सगळ्यांना हसवत राहा. आनंद देत राहा. थँक्यू सो मच. वीरा बाळा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच हसत राहा आणि तुला उदंड आयुष्य लाभो. वीराला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. अच्छा म्हणजे मी बोलायचे का पहिले. ऍक्च्युली वीरा हा माझ्या आयुष्यात आलेला माझ्यासाठी एक मौल्यवान खजाना आहे. म्हणजे मला असं खूप इच्छा होती की मला एक मुलगी हवी आणि ती आयुष्यात आल्यानंतर तिचं ते हसणं, तिचं ते निरागसपणा म्हणजे ते आमच्यासाठी एक आमच्या जगण्याचा एक पार्ट झालेला आहे. आणि तिचं जे आहे म्हणजे मला असं वाटतं की तिचं हसणं हे जर आमचं जगणं आहे तर मला एवढीच इच्छा आहे की तिचं यश हे आमचं समाधान असेल. तर तिने तिच्या आयुष्यात खूप खूप प्रगती करावी.
आणि माझ्या अशा सुंदर राजकन्येला मी आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देईल, खूप खूप आशीर्वाद देईल. अशीच मोठी होत राहा, अशीच आनंदी राहा आणि तुझ्यावर कोणतंही संकट कधी येऊ नये, कारण का त्याच्यामध्ये मी उभी असेल प्रत्येक वेळेस. मी फक्त एवढंच म्हणेन की मी फार मिस करेन आणि सर्वात बेस्ट जे काय झालं आमच्या आयुष्यात ऑफकोर्स रेव नंतर तिचं सकाळी उठल्या उठल्या तिचं ते गोड हसणं, उठून गळ्यात बेड घालणं, सारखं उचलून घेणं, झोपताना सुद्धा तिचा चेहरा बघून झोपणं, भरपूर गोष्टी मी मिस करेन. एनिवेज लाईक हॅपी बर्थडे वीरा आणि अशीच हसत राहा, आम्हाला हसवत राहा, आम्हाला गोड सुख देत राहा आणि आमची अशी इच्छा आहे की तुला जे काय तुझ्या मनात असेल मोठं होता होता ते सगळ्या तुला इच्छा तुझ्या पूर्ण होतील आणि आम्ही ते पूर्ण करू शकू एवढी आम्हाला देव ताकद देऊ. नक्कीच. हाय वेरडी, हॅपी बर्थडे वीरा. मी वीराला विरुडीच बोलते कारण की आम्ही जेवढे घरात लहान मुलं तर आम्ही डी लावतेच. हाय ना शनी, ये मला पहिल्यांदा हात दिला तो. वीरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सोनू पादे आजीला तुला पण द्यायचं आहे का? थँक्यू. ये अजून तेवढं नाही झालं. ये अच्छा ठीक आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी तुझं नेहमी रक्षण करतील, तुला खूप छान लाईफ आणि सिक्युअर लाईफ मिळू दे. बस. बोला हॅपी बर्थडे वीरा. हे मारायचं नाही दादाला. ओके, तर आता फोटोशूट चालू आहे वीराच्या मॉम डॅड आणि दादाचा. तुम्ही बघू शकता. स्माइल कर वीरू. ओके, सो बर्थडे पार्टी संपलेली आहे. आम्ही मस्त मस्त खाल्लेलं आहोत आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग, माझी फॅमिली आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षता अँड मयूर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.